जो गरजते है वो बरसते नहीं अशा शब्दात मंत्री संजय राठोड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळ दौऱ्याबाबत आणि ऑपरेशन तुडवाबाबत टीका केली. कोणी कितीही धमक्या दिल्या, टीका टिप्पणी केली तर त्याचे उत्तर आम्ही कामाने देऊ. आम्ही 40 आमदारांनी उठाव केला होता. त्याचे 60 आमदार झालो, अजूनही संख्या वाढत आहे. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर विश्वास ठेवून अनेक जण यायला तयार आहेत. आगामी काळात अनेक प्रवेश शिवसेनेत बघायला मिळतील. त्यामुळे कुणाच्याही टीकेला उत्तर न देता आम्ही काम करत राहू, असे संजय राठोड यांनी सांगितले. कसं पाहता या संपूर्ण दौऱ्याकडे, त्यामुळे काही फरक पडेल? जेव्हा आम्ही 40 जण गुवाहाटीला सुरत मार्गे गेलो होतो, तेव्हा प्रचंड टीका, खालच्या दर्जाची टीका खरं तर आमच्या सर्वांवर झाली. त्यानंतर मात्र आम्ही या टीकेकडे कधी लक्ष दिलं नाही. आम्ही काम करत राहिलो. वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार आणि त्यांनी जी सामाजिक बांधिलकी, समाज सेवेचं व्रत कसं घेऊन काम करायचं, हाच विचार आम्हाला दिला होता. त्यानुसार आम्ही काम करत राहिलो. 40चे आम्ही 60 झालो. 60चे आता परत वाढत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये हे विचार घेऊनच आम्ही काम करत आहे. आणि म्हणून कोण काय बोलतो, कोण कशी टीका करतो, याच्यापेक्षा कामाने उत्तर देणं हे आमच्या मुख्य नेत्यांचा स्वभाव आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून ज्या पद्धतीने निर्णय घेतले आणि आता सुद्धा ज्या पद्धतीने ते काम करत आहे, तर आपल्या सर्वांना हे नक्कीच कळलं असेल की त्यांच्या मागे शिवसैनिक आणि शिवसेनेला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात येत आहे. उडवण्याची भाषा जी आहे मन आहे, जो गरजते है वो बरसते नहीं और जो बरसता है वो गरजता नाही. तर आता कृती कोणासाठी आहे, कोण काय करून राहिला, नुसता बोलून हे कर बोलण्यापेक्षा खरं तर काम केलं पाहिजे. आणि आज आम्ही ज्या पद्धतीनं काम करतोय, बोलण्यापेक्षा काम करणं याला आम्ही महत्व देतो आहे. आणि म्हणून बोलायला तर आता बऱ्याच गोष्टी स्टेटमेंट झाले, बोलल्या गेलं, परंतु काय झालं हे सर्वांनाच माहित आहे. आणि म्हणून त्याच्याकडे लक्ष न देता जी बांधिलकी लोकांशी आहे, नागरिकांशी आहे, विकासाच्या संदर्भात आहे, त्या संदर्भात आम्ही सर्वजण काम करत आहे. हो, मान्सून